आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरोगामी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनव सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगड, लाठ्या, काठ्या, हॉकी स्टिक तसेच लोखंडी रॉडच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला करत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली। या घटनेचा महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निषेध करण्यात आला आहे। तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, विधितज्ञ असीम सरोदे यांच्या समवेत सभास्थळी जात असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गळा घुटण्यासारखा लाजिरवाणा प्रकार असून या घटनेतील हल्लेखोरांना सीसीटीव्हीच्या आणि प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। या काही महिन्यांमध्ये आमदार तसेच काही राजकीय नेत्यांच्या मार्फत गुंडाकरवी पत्रकारांवर हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून शासनाने अशा घटना घडवणाऱ्यांना योग्य शासन करावे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यादव यांना देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, संघटक अनिल गायकवाड, सचिव राहुल अवचट, बाळासाहेब मुळीक, विठ्ठल थोरा, सुशांत जगताप, संदीप भालेराव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार जाहीर असा निषेध करतो। या ज्येष्ठ पत्रकारावरती एका कार्यक्रमाच्या आयोजित दरम्यानमध्ये गाडीवरती दगडफेक, शाही या गोष्टींचा हल्ला करण्यात आलेला आहे। हा भ्याड हल्ला कदापि आमचा पत्रकार संघटनेच्या वतीने कधी पण सहन केला जाणार नाही। याविषयी आम्ही आता यवत पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेबांना निवेदन दिले आहे व निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी करतो की ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या द्वारे आधारित या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। नाही तर भविष्यामध्ये असे जर हल्ले होत राहिले तर लोकशाहीचा गळा दाबण्याशिवाय हा पर्याय राहिला नाही असं आम्हाला वाटेल। त्यामुळे आम्ही लिहिण्याचा थांबणार नाही। पत्रकार आहे कधी कोणापर्यंत झुकला नाही, तरी पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर असा निषेध करतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।